महायुतीची महासभा ही आता शिवाजी पार्कला होताना दिसत आहे आणि त्यासाठी आता काही तासच उरलेत. सगळे नेते मंडळी महायुतीचे ते एक एक करून आता खरं तर शिवाजी पार्कला येणार आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय की ही महासभा आहे, ही महायुती सभा आहे. नरेंद्र मोदी साहेब असो किंवा राज ठाकरे साहेब आणि महायुती सगळे नेते एकत्र मंचावर काय सांगा. खरं तर तुमचं सर्वांचं स्वागत. कारण ही मुंबईमध्ये शिवसेना पक्षाची पहिली निवडणूक धनुष्यबाण म्हणजे माननीय शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली आणि खरं तर खूप उत्साह आहे. 2 दिवसात मला वाटतं उद्या प्रचार संपतो आहे. मोदीजींचा रोड शो झाला मुंबईत, प्रचंड मोठा झाला आणि आज सभा आहे आणि सर्वपक्षीय सभा आहे आणि धनुष्यबाण आणि भगवा घेऊन शिवसेना शिवतीर्थावर सभा घेते आहे. त्यामध्ये राज ठाकरेजी असणार आहेत. तर मला वाटते अनेक ठिकाण अनेक पद्धतीने ही एक ऐतिहासिक सभा आहे. ह्याचं खूप वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहेत आणि मोदीजी येत आहेत, अजित पवार जे आहेत, आठवले जे आहेत, हे सर्वच पक्षाचे आज प्रमुख नेते आज इथे बोलणार आहेत. तर मला वाटतं मुंबईकरांसाठी खूप मोठी पर्वणी आहे की आज आपल्याला या सर्वांना एकाच मंचावर सर्वपक्षीय नेत्यांसमवेत ऐकायला मिळते. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. मॅम, खरं तर सगळीच लोक म्हणतात ही खरं तर पर्वणी आहेच, पण विरोधक असं म्हणतात की काय गरज पडली एवढी सभा घेण्याची, काय गरज पडली एवढं रोड शो करण्याची, काय गरज पडली राज ठाकरेंना सुद्धा सभा घेण्याची. कसं आहे ना की विरोधकांना फेसबुकवर बसून घरात बसून काम करायची सवय आहे. त्याच्यामुळे रस्त्यावर जर कोणी काम करायला लागलं तर त्यांना ते रुचत नाही किंवा त्यांना ते जमत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांनाही नाईलाजाने बाहेर पडावं लागतं. ज्यांची जे करायची त्यांची इच्छा नसते. त्याच्यामुळे ज्यांनी गेले अनेक वर्ष मंत्रालयात पाऊल ठेवलेले नाही आणि फेसबुक लाईव्हवर त्यांनी कार्यक्रम सगळा सत्ता सांभाळले, त्यांना कळणारच नाही की रस्त्यावरच्या लोकांची दुःख काय आहेत, लोकांशी बोलणं किती महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत मला वाटतं उबाठाने फक्त त्यांच्याच सामना नावाच्या दैनिकाला फक्त इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि मोदीजी तर सगळ्यांना इंटरव्ह्यू देत होते. म्हणजे माझाच बॅट आणि माझीच बॉल असं करून ते इंटरव्ह्यूचा खेळ खेळला. त्याच्यामुळे लोकांशी बोलणं काय असतं, लोकांमध्ये मिसळणं काय असतं हे यांना माहिती नाही आहे आणि अशा संस्कृतीत ते वाढलेले नाही आहेत. कारण ही बाळासाहेबांची शिकवण आहे की लोकांमध्ये बसून आपण सत्ता चालवली पाहिजे आणि कधी चालवली नाही. फेसबुक लाईव्हच्या सरकारला अजून काय वाटणार. खूप धन्यवाद. तू बघू शकता आता हे सभेला काही तास उरलेत. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आणि महायुतीचे सगळे नेते यावेळी एकत्र या सभेला येणार आहेत.